नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि फेसबुक पेजमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी आपण यावर्षी 2025 साली पुन्हा एकदा नवीन पॅटर्न घेऊन येणार आहोत. नवीन पॅटर्नमध्ये नवीन अंतर आहे, नवीन लागवड अंतर आहे. अंतर असं आहे की जे आजपर्यंत कोणी केलं नसेल, केलेलं पण नाही आहे. थोडासा वेगळा प्रकार आहे, कोणाची कॉपी वगैरे तर अजिबात नाही. याचं कारण असं आहे की मी तुम्हाला थोडीशी याची हिस्ट्री सांगतो. याच्यामध्ये आपण ऑलरेडी 3 पिकांची जोड पिकं घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकता, काही ठिकाणी तुम्हाला कोबी पण दिसत असेल, मध्ये वांग आहे, इकडच्या बाजूला आपलं डांगर होतं. तर ही 3 पिकं आपण काढलीत आणि त्याच पिकावर परत आपण कापूस पीक घेणार आहोत. म्हणजे कोणताही खर्च न करता फक्त आता जे काँग्रेस आपलं उगलं आहे तर हे आपण याला काढून घेणार आहोत आणि पुन्हा जे काही होल आहेत तर हे साफ करून त्याच्यामध्ये आपण कापूस लावणार आहोत. याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह सगळा विचार केला गेलेला आहे. सर्व नियोजन व्हिडिओ तुम्हाला पुढे मिळत राहील. परंतु आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं आपली लागवड आहे आणि याच्यामध्ये किती रोपं सरासरी बसत आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तुम्ही पाहू शकता की 2 बेडमधलं अंतर आपल्याकडं 7 फूट आहे. 7 फूट 2 रोपांमध्ये जे अंतर आपल्याला शिल्लक राहणार आहे हे साधारण 1.5 ते 2 फूट आहे. जर झिगझॅग पद्धतीने जर पाहिलं तर 2 फूट आहे. समोरासमोर जर पाहिलं तर 1.5 फूट ते सरासरी भरतं. एक साधारणतः 7 बाय 2 बाय 1.25 या अंतरावर आपण याची लागवड करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. तर इथं एक होल आहे आणि इथं एक होल आहे. जर या 2 होलाचा जर विचार केला तर सरासरी एक 2 फूट दोन्ही झाडांमधलं अंतर इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि झिगझॅग होल असल्यामुळं ते अंतर मेंटेन होतं आहे. दुसरी गोष्ट, 7 फुटावर हा बेड आहे, म्हणजे हा एक बेड आणि इकडचा एक बेड. तर या 2 बेडमधलं 7 फूट अंतर, 2 झाडांमधलं अंतर 2 फूट आणि 2 झाडाजवळचं अंतर हे आहे 1.25 फूट. तुम्ही पाहू शकताय ही 1.25 फूट जे अंतर आहे तर हे आपण या ठिकाणी घेतलं आहे. 7 बाय 2 बाय 1.25. तर साधारणतः आपल्याकडं याच्यामध्ये 18 ते 19 बेड शिल्लक आहेत. 19 बेड याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कडीची जी बाजू आहे तर ही आपण दोन्हीही बाजूनी सोडलेली आहे. तर सर्वसाधारण 1 एकर साधारण 1 एकर 5 गुंठ्यामध्ये आपली 10,000 रोपं ही याच्यामध्ये बसत आहेत. एक सरासरी ॲव्हरेज जर काढलं तर याच्यामध्ये 1 एकरमध्ये साधारण 8,200च्या आसपास रोपं अगदी आरामात बसतात. 8,200 म्हणण्यापेक्षा 8,500 रोपं याच्यामध्ये आपण बसवतो आहे. एकाच लाईनमध्ये साधारणतः 300 फुटाची ही लाईन आहे. 300 फुटामध्ये 540 रोपं एका बेडवर बसतात. 270 एका बाजूला, 270 एका बाजूला, असे 550 रोपं बसतात आणि साधारण 19 बेड आपल्याकडे आहेत. म्हणजे तुम्ही एक अंदाजे लावू शकता की साधारणतः 500 बेड जर म्हटलं तर 20 बेडचं जरी कॅल्क्युलेशन जर केलं तरी 10,000 रोपं आपल्या याच्यामध्ये बसतात. ज्याने 1 एकरच्या हिशोबाने जर पाहिलं तर साधारणतः 8,500 रोपं प्रति एकरमध्ये या ठिकाणी आपल्याकडे बसत आहेत. आणि जर तुम्ही इतर कोणताही पॅटर्न जर पाहिला, म्हणजे बागायती पॅटर्न, तर बागायती पॅटर्नमध्ये सगळ्यात जास्त रोपं बसणारा हा पॅटर्न असणार आहे. आता याच्यामध्ये आपण खूप खत व्यवस्थापन करणार नाही आहोत, कारण ऑलरेडी हे बेड जे आहे तर याच्यामध्ये आपण कंपोस्ट खत वगैरे भरलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त काय आहे की जे आता तण जे आपल्याला दिसतंय तर हे तण याच्यावर तणनाशक न मारता आपण हे सरळ सरळ याच्यामध्ये काढून घेणार आहोत. कारण तणनाशक जर मारलं तर कपाशीवर त्याचा इफेक्ट पडतो आणि हा इफेक्ट चांगला अजिबात नाही आहे. याच्यामुळे कपाशीचं उत्पादन घटतं. HTBT आपल्याकडं बियाणं सध्या तरी महाराष्ट्रामध्ये अवेलेबल नाही आहे. जे पण येतं आहे ते ब्लॅकने येतं आहे आणि बाहेरून येतं आहे. त्यामुळं जे आपल्या मातीमध्ये सजेस्ट केलं गेलेलं आहे तेच वापरा. आणि माझ्या मते तणनाशक वापरण्यापेक्षा तणनाशकाच्या पैशामध्ये बैल मशागत करून घ्या, किंवा जर असे बेड तुमचे असतील तर त्याच्यामध्ये त्याच पैशाचं कटर आणून, कटर तर तुम्हाला आयुष्यभरासाठी होणार आहे, पण ते खत जे जे हिरवळीचं गवत जे आहे तर ते तिथंच त्याला गाडून टाका. जर काँग्रेससारखं असेल तर बियाण्याचं जर गवत असेल तर ते फेकून जाळून टाकून द्या. पण जर गोड गवत असेल किंवा मॅच्युअर नसलेलं गवत असेल तर त्याला कट करा आणि मध्ये बेडमध्ये त्याला गाडून टाका. याच्यामुळे गांडुळांची संख्या चांगल्या प्रमाणात होईल आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी मदत होईल. तर एकंदरीत असा हा पॅटर्न असणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी एका झाडापासून, किती जरी नाही म्हटलं तर 100 बोंड जरी आपल्याला एका झाडापासून मिळाले तर एक 500 ग्रॅम कापूस जो आहे हा आपल्याला अगदी आरामात मिळू शकतो. आणि 500 ग्रॅम जर एका झाडापासून जर मिळाला तर साधारणतः
40 क्विंटलपर्यंतचं उत्पादन याच्यामध्ये घेऊ शकतो. आता याच्यामध्ये माझा पॅटर्न चालू म्हणजे पॅटर्न हा सुरू करायचा आहे. आता किती मिळतं हे शेवटी आपल्याला कळणार आहे, पण याच्यामध्ये खूप इफर्ट्स लावायला मला वेळ मिळणार नाही आहे, कारण खूप सारे काम चालू आहेत. फक्त एवढंच एक क्षेत्र माझ्याकडं नाही आहे, पण एक नवीन पॅटर्न तुम्हाला नक्कीच दिशा जाऊन देऊ शकतो. आता याच्यामध्ये तयारी आपल्याला करायची. तयारी झाल्यानंतर मी तुम्हाला परत व्हिडिओ पाठवणार आहे आणि सगळ्या डिटेलमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला येईल. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण हा नवीन पॅटर्न करतो आहे. तर नवीन पॅटर्नमध्ये तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि तुम्हाला जर असा फायदा करून घ्यायचा असेल, तुमच्याकडं जर ठिबक असेल ऑलरेडी पहिलंच 6-7 फुटी जर बेड असेल, तर या पद्धतीनं तुम्ही नक्की लागवड करून पहा. याच्यामध्ये 100% तुम्हाला फायदा होईल. लक्षात ठेवा, एकरी जी झाडांची संख्या आहे 8500 झाड सरासरी एका एकरमध्ये बसतात. तर किती फायदा आपल्याला याच्यामधून होऊ शकतो हा तुम्हीसुद्धा नक्की सांगा. कारण या क्षेत्रामध्ये रेग्युलर लागवडमध्ये 4x2च्या लागवडीमध्ये कमी खत व्यवस्थापनामध्ये रेग्युलर म्हणजे जसं आपण जिरायतीमध्ये ज्या टाईप करतो 2 वेळा बैल मशागत आणि एखाद 2 वेळा खत व्यवस्थापन, एवढंच आपण केलं तरीसुद्धा मागच्या वेळी आपण याच्यामध्ये रेग्युलर लागवडीमध्ये 15 क्विंटलचं उत्पादन घेतलं आहे. आता यावर्षी थोडासा वेगळा पॅटर्न आहे आणि या पॅटर्नमध्ये किती उत्पादन घेता येतं हे आपण पाहूयात. आता याच्यासाठी ऑलरेडी इथं बेड आहे, त्यामुळं आपल्याला वरून खत व्यवस्थापन करता येणार नाही आहे. त्यामुळं तरीसुद्धा आपण एक वेळा वरून खत व्यवस्थापन करणार आहोत आणि एक वेळा ड्रिपमधून ड्रिपमधून वॉटर सोल्युबल असेल किंवा दाणेदार असेल यांचा वापर आपण ड्रिपमधून करणार आहे. तर व्हिडिओ नक्की पाहत चला आणि हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्नसुद्धा तुम्ही नेहमी लक्ष ठेवा. किती उत्पादन मिळते, कशा पद्धतीने वाढ होते, याची सगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर पॅटर्न समजून घ्यायचा असेल तर आजपासून रेग्युलर व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला नवीन पॅटर्नची माहिती सगळी समजेल. धन्यवाद.